ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ दत्त संप्रदायाचे सर्व पूर्णावतार माझे सद्गुरू गुरुनाथ विश्वनाथ हुंबळे यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक। आपल्या सगळ्यांचं आयुष्य एका ठराविक साच्यातून जात असतं। जरी प्रकार वेगळा असला, आकार वेगळा असला, बाकी सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी मूळ स्थायी भाव एकच असतो, तो म्हणजे धडपड करायची, एक स्वप्न उराशी बाळगायचं, त्याच्यासाठी खूप धडपड करायची, चांगलं शिक्षण, चांगली नोकरी, चांगला संसार, या सगळ्याचं एक आपण आपल्या मनामध्ये एक सुंदर चित्र तयार केलेलं असतं आणि त्याच्या पाठीमागे धावताना कधी श्रम होत नाही, कारण मनात एक जिद्द असते। हे सगळं आयुष्य सगळ्यांचं असं जात असतं। कधी कधी यश मिळतं तेव्हा आनंदाने फुलून जातो माणूस, आणि मग आपल्यासारखं कुणीच नाही अशा जगतचे त्या आविर्भावात आयुष्याचे काही सुंदर क्षण निघून जातात। पण काही वेळा अपयश येतं आणि मग तेव्हा आपल्या खोल अशा निराशेच्या गर्तेत आपणच आपल्याला डुबवून घेतो। कारण नसतं काही, अपयश ही काही फार मोठी गोष्ट नसते, पण जिव्हारी लागलेला जो चटका असतो तो मात्र वर मान करून देत नाही, आणि मग असं काही काळ असेच जातात निराशेत। मग कुठून तरी परमेश्वरच आहे तो बसू देत नाही, प्रत्येकाच्या हृदयात तो आहेच, आणि त्यामुळं कुठंतरी तो एखादा आशेचा किरण दाखवतो की पुन्हा तरुण मन उठतं आणि पुन्हा एका स्वप्नाच्या मागे धावायला सुरुवात करतं। खूपदा असंही होतं की स्वप्न पूर्ण होतं, पण आपण जपलेले जे त्यातले काही गोष्टी असतात की ज्या आपण गृहीत धरलेल्या आहेत की त्या स्वप्नपूर्ती बरोबरच त्या गोष्टी पण येतील, पण स्वप्न पूर्ण होतं, गोष्टी मात्र येत नाही। जसं आपण एक चौकट आखली आहे, पण काही वेळा ती पूर्तता त्या चौकटीच्या बाहेरही जाते, आणि काही वेळा त्या चौकट मोठी होते, पूर्तता लहान होऊन जाते। असेच असतात, असेच देव्हारे आपण मनात सजवत असतो, आयुष्य जात असतं। सगळ्यांचं असंच असतं। शांता शेळकेंचा एक सुंदर लेख मी वाचला, काचेचे पेले नाव होतं, आणि मला असं वाटलं की ती गोष्ट आपल्या आयुष्याशी, प्रत्येकाच्या आपल्या काळजाशी निगडीत आहे। खूप मनात राहिली ती गोष्ट अशी की काचेचे खूप सुंदर पेले त्या एकदा एकांना भेट म्हणून देतात। अतिशय देखणे आणि नाजूक असे काचेचे पेले असतात ते, पण देताना एक गोष्ट सांगितली जाते की हे काचेचे पेले नाजूक आहेत, देखणे तर आहेतच आहेत, आणि ते चांगल्यापैकी असे स्थिर राहणारे पण आहेत, ते सहजासहजी फुटणारे नाहीयेत। त्याला धक्का लागला, पडले तरी ते फुटणार नाही। पण एक गोष्ट अशी आहे की त्या काचेच्या पेल्यात एक जागा नाजूक अशी आहे की ज्याला जरा जरी धक्का लागला तरी ते काचेचे पेले चक्काचूर होतील। बघा किती साधर्म्य आहे आपल्याशी। आपण वरवर आवडतो, आपण मोठे यशस्वी असतो, आणि आपण आपल्या दिमाखात फिरत असतो, मी असा नाही, मला काही फरक पडत नाही, माझं काही बिघडत नाही। हे सगळी वाक्य आपण बोलताना आत अशी एक दुखरी आणि हळवी जागा असते की जिथं चुकून जरी धक्का लागला तरी माणूस कोलमडतो, आणि अशा काचेच्या पेल्यासारखं आपलं आयुष्य असतं। या आयुष्यात एक स्पर्श मात्र होतो, आणि तो असतो सद्गुरूंचा। प्रत्येकाच्या आयुष्यात यानं त्या मार्गाने कुठेतरी, कधीतरी, कशाही पद्धतीने एक सर्वश्रेष्ठ असं व्यक्तिमत्व येतं, आणि जे परमेश्वर कृपेने आपल्याला मिळतं त्याला म्हणतात सद्गुरू। आणि या सद्गुरूंच्या सहवासात घालवलेले खूपसे सुंदर क्षण मी आपल्यासोबत शेअर करणार आहे।
ते पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद.